बाई पण भारी म्हणा, बाई पण भारी ग. बघा हे लटकलेलं माझं पिल्लू. आत्ताच आम्ही नुकतंच मम्मीच्या घरी आलो. आमच्या पप्पाची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी. दवाखान्यातून आणल्यानंतर बघते तर पाणी सुरू झाला होता. आता पिल्लूला सुमेधचा रेनकोट घालून दिला आणि रेनकोट घालून दिल्यानंतर तिला म्हटलं, "चाल बेटा, नंतर मला तुला सोडून सुमेधला आणायला जायचं आहे." म्हटलं, "तिला प्रणाम कर." म्हटलं तर पाठ त्यांना दाखवत होती, हात मला जोडत होती. किती हुशार आहे ना. सुमेधच्या शाळेत गेल्यानंतर कळलं की सुमेधचा सॅटर्डेला रिझल्ट होता आणि मी ते जाऊ नाही शकली म्हणून मी त्याचा रिझल्ट आज मंडेलाच बघितला. रिझल्टही बघितला आणि त्याची ब्लॅकबोर्डवर दिसणारी त्याची ग्रोथ पण बघितली की तो इथे मेहनत करतो, घरी जरी नसेल करत तरी. मार्क्स छान होते, सगळं छान होतं, गुड बॉय आहे, पण थोडासा लिटिल हायपर ॲक्टिव्ह आहे, ते मला माहितीच आहे. आणि त्यानंतर त्याचे पेपर्स पाहिले, आनंद झाला. घरी येताच ह्या मुलांचं नवीन काहीतरी सुरू झालं. यांनी कुठून 1956चा ह्या मोबाईल शोधून काढला. आता त्यासाठी त्यांना बॉक्स पाहिजे नव्हता. त्याच्यासाठी माझे हे मागं लागले होते. अन्वीक्षाने तो फोनवर बोलणं पण चालू केलं होतं. कामं काही संपत नाही, हे खरं आहे बाईच्या जातीसाठी. नंतर सुमीच्या पप्पांनी माझ्यासाठी एक काम ठेवलं होतं. हा त्यांचा हेल्मेट हा स्वच्छ करायचा होता, कारण की याच्यातून स्मेल येत होता आणि त्याला थोडंसं वार्म करायचं होतं, गरम करायचं होतं, जेणेकरून त्याच्यातला वास निघून जाईल. मी वाईपनी पुसून घेतला आणि ब्लोअरनी वाळून घेतला. तुम्हाला सांगते ना, आज माझा दिवस पूर्ण हेडॅकवालाच होता, कारण की सकाळी येताच गावावरून आल्याबरोबर सगळे कामं करून पप्पाला दवाखान्यात नेणे, सुमेधची ट्युशनचं शाळेचं बघणे आणि बरेच कामं करून यांचं जेवण पाणी बघणे आणि असे 100 कामं पडले होते का खूपच. त्यात ह्या छोट्या छोट्या व्हिडिओ बनवून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की प्रत्येक रोल मला परफेक्ट करायचा आहे, मला सून परफेक्ट व्हायचं आहे, मुलगी परफेक्ट व्हायचं आहे. पण कधी कधी माझ्याचकडे स्वतःचं लक्ष नाही राहत. म्हणजे मी स्वतःलाच विसरून जाते. आता काय करणार आहे, कामं एवढे पडते, वाढतं पोट सांगत आहे, वजन वाढत आहे, हेल्थ वाढत आहे, थोडीशी स्वतःकडे पण काळजी घे, पण होत नाही. असं वाटतं की सगळ्याच रोलमध्ये फिट बसावं, पण नाही होत. कधी कधी काय करणार, मी माणूस आहे, देव नाही. आणि त्यानंतर हे स्वच्छपणे पुसल्यानंतर मी त्याला ब्लोअरने वाळून घेतलं. याला व्हेंटिलेशनसाठी पण जागा आहे आणि हा खूप छान आहे. हा तुम्ही 4800 रुपयाचा फ्लिपकार्टवरून एक्झॉनचा तुम्ही हेल्मेट घेऊ शकता, बेस्ट आहे. होंडाचा तर तुम्हाला शोरूममध्येच मिळेल. नंतर याला छान पद्धतीने गरम केला आणि माझ्यासाठी दुसरं काम होतंच. नंतर मग सुमेध आणि अन्वीक्षा वृषालीच्या इथे खेळायला गेले. तिथे जाताच बघितलं तर त्यांच्या शेजारच्या ताईने सुंदर अशा मेहंद्या काढल्या होत्या. त्याची डिझाईन मी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली. त्यानंतर मी तिला जबरदस्ती घरी घेऊन आली. त्याच्यामुळे तिला असं रडू यायला लागलं, झोपू झोपू रडायला लागली. तिचे काका आणि आजी समजू लागली, चिंकी पण समजू लागली, पण ते काही समजायला तयार नाही. वरती येताच मग त्यांना वरती आल्यानंतर त्यांना आईस्क्रीम बनवण्याचं सुचलं. तर त्याच्यानंतर त्यांनी पायनॅपल फ्लेवरची आईस्क्रीम बनवायला सुरू केली. थोड्याच वेळात होत नाही, तर दूधवाले काका आले आणि दूध घेऊन आले. आता त्याच्यात तिला म्हटलं मी पकडते, तेही पकडू द्यायला तयार नाही. मग पुन्हा 9 वाजता मम्मीचा फोन आला. कळलं की पप्पाची तब्येत पुन्हा खराब झाली. तर मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो आणि नंतर माहीत पडलं की पप्पाला अजून एक नवीन बिमारी झाली आहे, तिला फिट असं म्हणतात. जे त्यांनाच नाही माहीत की फिट त्यांना आली होती. आता बघूया याच्यावर पण काय सोल्युशन निघते ते.